एक मिनिट थांब, मला तुला काही सांगायचं आहे. करणनं मान खाली घातली आणि भुवया कुंचल्यासारख्या करत विचारलं, काय? अंजलीनं ओठ थोडेसे हलवत जिभेने ओठ ओलसर करत सल्ल्याच्या सुरात म्हटलं, आपण आत्ता आपली लग्नाची गोष्ट राहुलला न सांगितली तर कसं होईल? हे बोलताच करणच्या आजूबाजूला हवेचा एक विचित्र दाब तिला जाणवला. तिनं अजून करणकडे वर पाहून बघितलंच नव्हतं. तिला त्याचा चेहरा पाहण्याची हिंमत होत नव्हती. राहुलला अजून माहीत नाही की मी माझ्या एक्ससोबतचं नातं सोडलं आहे. जर मी त्याला सांगितलं की मी आता दुसऱ्याशी लग्न केलंय तर तो धक्का खाईल. खरं तर हे सगळं तिच्या मनातलं कल्पनाच होतं. तिला खरंच काही कल्पना नव्हती करण आणि तिचं हे लग्न किती काळ टिकेल. तिचं हे लग्न फार काळ टिकणार नाही असं तिच्या मनात वारंवार येत होतं. सध्या कदाचित त्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटत असेल, पण काही दिवसांनी मी त्याला कंटाळवाणी वाटायला लागेन आणि मग राहुलवर काय परिणाम होईल? राहुलसाठी तिच्याशिवाय या जगात दुसरं कोणीही नव्हतं. ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या भावाचा विश्वास आणि त्याचं प्रेम गमावू इच्छित नव्हती. तिला जगात कुणाचीही पर्वा नव्हती, फक्त राहुल सोडून. पण राहुल तो एकमेव होता ज्याच्यासाठी अंजलीला सर्वात जास्त काळजी वाटायची. ती अजूनही तरुण होती. तिच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू होता. करणनं तिच्या चेहऱ्यावर तो गोंधळ ओळखला. त्याच्या देखण्या चेहऱ्यावर एक हलकीशी उदासी उतरली आणि मग आपल्या नेहमीच्या थंड आवाजात तो बोलला, तुझा नेमका अर्थ काय आहे? तू आपल्या लग्नाला एक गुपित ठेवू इच्छितेस का? तो करण कपूर होता. कपूर कंपनीचा मालक, कपूर घराण्याचा एकमेव वारस. त्यानं याआधी कधीच असं कोणी त्याला दुर्लक्षित केलं नव्हतं. जर तो एखाद्या स्त्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असता तर ती संपूर्ण जगाला गर्जना करत सांगितली असती की ती करण कपूरची बायको आहे. पण ही मुलगी तर आपल्या लग्नालाच लपवू इच्छिते. काहीतरी नक्कीच गोंधळ आहे. का? अजूनही ती आपल्या एक्सला प्रेम करते का? असं मनात येताच करणच्या डोळ्यात बर्फासारखी थंडी उतरली. त्याच्या चेहऱ्यावरची उदासी अधिकच गडद झाली. तो फक्त एवढंच बोलू शकला, अंजली. थोडा वेळ गेला. तो तिच्या जवळ गेला आणि आपल्या लांब बोटांनी तिची हनुवटी धरत हलक्या पण ठाम स्वरात बोलला, अंजली, तुम्ही माझी पत्नी आहात. पुढे जाऊन तुम्ही फक्त माझाच विषयी विचार करू शकता. तुम्हाला सोडण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा काहीही विचार माझ्या मनात नाही. अजिबात नाही. ना आत्ता ना कधीही. त्याच्या बोटांची पकड आता अधिक घट्ट झाली होती. त्यानं तिची हनुवटी थोडी जोरात पकडली. आवाज थोडा शांत आणि गंभीर झाला होता. तुमच्या मनात असा विचार कधीच येऊ नये. तुम्ही ऐकत आहात ना मला, अंजली? करणच्या डोळ्यात एक विलक्षण हक्काची तडफदार असूया होती. तो अगदी एखाद्या शिकाऱ्यासारखा तिला रोखून पाहत होता, ज्याला आपल्या हद्दीतल्या शिकाऱ्यावर दुसऱ्याचा स्पर्शही नको होता. ही शिकार फक्त त्याची होती. ती अर्धी जरी कुणी घ्यायचा प्रयत्न केला तरी तो स्वीकारणार नव्हता. अंजली आता खरंच घाबरली होती. तिनं कधीच इतक्या तीव्र, ताकदवान आणि आक्रमक नजरेनं बघणारा पुरुष पाहिला नव्हता. तिला क्षणभर वाटलं तो तिला पाहूनच जणू भस्म करून टाकेल. भयानं ती थेट वॉर्डाच्या आत पळत गेली आणि तिच्या मागोमाग करणही तिच्या मागे वॉर्डमध्ये शिरला. आता ते दोघं त्या खोलीत पोहोचले होते जिथं राहुल निवांतपणे पुस्तक वाचत बसला होता. ज्या क्षणी त्यानं काही आवाज ऐकला त्यानं आपलं डोकं वर केलं आणि समोर पाहिलं. अंजली एका देखण्या आणि स्मार्ट व्यक्तीसोबत उभी होती. ते पाहताच राहुलच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. त्याच्या नजरा मोठ्या आश्चर्यानं फाटल्या. अंजलीच्या हातातून मॅरेज सर्टिफिकेट खाली जमिनीवर पडलं. थोडा वेळ संपूर्ण खोलीत शांतता पसरली होती. नंतर राहुल हळूहळू बोलला, दीदी, खरं तर गोष्ट अशी होती की राहुलचं लहानपण अंजलीच्या सहवासात गेलं होतं आणि त्याच्या मनात हेच ठाम बसलं होतं की अर्जुनच तिचा पती होईल. त्याच्या भविष्याच्या कल्पनांमध्ये अर्जुनच त्याचा जिजाजी होता.
त्याच्या डोक्यात दुसरं कोणतंच नाव नव्हतं, फक्त अर्जुन. आता अचानक अंजलीच्या शेजारी कोणीतरी अनोळखी माणूस उभा होता. ते पाहून राहुलच्या डोळ्यातला धक्का स्पष्ट दिसत होता. त्याला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो अडखळत थरथरत बोलला, तो तो कोण आहे दीदी? दीदी, तो कोण आहे जो तुमच्यासोबत आलाय? अंजली राहुलच्या समोर सत्य सांगू शकत नव्हती. तिला भीती वाटत होती. जर राहुलला कळलं की अर्जुन आता तिचा नवरा नाही, तर तो कसं वागेल हे सांगता येणार नव्हतं. करणनं हे पाहिलं की अंजली एक अक्षरही बोलू शकत नाही आहे. तेव्हा तो थेट राहुलजवळ गेला आणि स्पष्टपणे म्हणाला, मी तुमचा जिजाजी आहे. राहुल दचकून बोलला, काय? तुम्ही कसे काय माझे जिजाजी होऊ शकता? माझी दीदी तर अर्जुनसोबत लग्न करणार होती. राहुल हे ऐकून काही वेळासाठी धक्क्यात गेला. करणनं जेव्हा हे ऐकलं की अंजलीचं अर्जुनसोबत लग्न होणार होतं, तेव्हा त्याच्या डोळ्यात कठोरता झळकली. तिथलं वातावरण खूपच भयानक वाटत होतं. तो राहुलकडे अशा नजरेने पाहत होता जणू त्याला गिळूनच टाकेल. हे पाहून अंजली रागाने करणकडे गेली आणि म्हणाली, आपण असं बोलायला नको होतं. तो अजूनही रुग्ण आहे. मी काहीच चुकीचं बोललो नाही. जे खरं आहे तेच सांगितलं, असं उत्तर करणने दिलं. अंजली काही बोलणार तोपर्यंत राहुल तिच्याकडे पाहत होता. राहुलने पाहिलं की अंजली करणकडे रागाने बघते आहे. दीदी, तुम्ही आणि अर्जुनचं लग्न होणार होतं ना? मग? राहुलनं थोडंसं घाबरत विचारलं. खरं तर राहुलने पाहिलं की अर्जुनपेक्षा रूपाने आणि व्यक्तिमत्वाने करण खूपच आकर्षक होता. तो इतका हँडसम आणि रुबाबदार वाटत होता की त्याला पाहून मुलगा असो वा मुलगी, प्रत्येकजण त्याचं होण्याचं स्वप्न पाहू शकतो. पण तरीही अंजलीचं लग्न लहानपणापासूनच अर्जुनसोबत ठरलेलं होतं आणि त्यांचं लग्न लवकरच होणार होतं. मग हा माणूस माझ्या बहिणीचा नवरा कसा काय झाला? राहुलच्या मनात हा मोठा प्रश्न होता. अंजलीनं पुन्हा करणकडे पाहून म्हणाली, तुम्ही राहुलला घाबरवत का आहात? मी काहीच केलं नाही. करणनं डोळे बारीक करत उत्तर दिलं, तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तो एक रुग्ण आहे. त्याला घाबरवायचं नाही. अंजलीनं आपल्या भावाकडे रक्षणात्मकपणे पाहत करणना म्हटलं, तो एक मुलगा आहे. त्याला घाबरवायला नको. मी त्याला घाबरवत नाही. करणनं राहुलकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हटलं, तो भित्रा नाही आहे. तो खूपच धैर्यवान आहे. पण सध्या त्याची तब्येत ठीक नाही आहे, अंजली म्हणाली. हे बोलून ती राहुलकडे वळली आणि जवळ बसून सफरचंद कापायला लागली. तेवढ्यात राहुलनं पुन्हा विचारलं, दीदी, हे खरं आहे का? आता अर्जुन माझे जिजाजी नाहीत का? राहुलनं भीत भीत विचारलं, कारण करणच्या लालबुंद डोळ्यांनी तो त्याच्याकडे अशी नजर टाकत होता की डोळ्यांनीच जणू त्याला खाक करून टाकेल. अंजलीनं उत्तरादाखल फक्त डोकं हलवत हो सांगितलं. तिला वाटलं आता राहुल आणखी काही विचारणार नाही, पण अपेक्षेच्या विरुद्ध त्यानं अजून एक प्रश्न टाकलाच. मग दीदी, तुमचं आणि अर्जुनचं नातं काय होणार? राहुलनं विचारलं. काहीच होणार नाही, अंजली म्हणाली. आम्ही दोघांनी आमचं लग्न ठरलेलं तोडलंय, कारण त्यानं रितिकाशी नातं जोडलेलं आहे. अंजली हे बोलत होती तेव्हा तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलं होतं. हे पाहून राहुलला समजलं की त्याच्या बहिणीच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि तिचा नवरा त्याच्याकडे अशा नजरेने पाहत आहे की जणू त्याला गिळून टाकेल. म्हणून तो शांत झाला आणि पुढे काहीही विचारलं नाही. हो, त्यांचं नातं तुटलेलं आहे. म्हणूनच मी तुझ्या बहिणीशी लग्न केलं आहे, करण म्हणाला बेडजवळ येत. आता करणच्या डोळ्यांमधली ती खोल कटुता थोडी सैल झाली होती. त्याचा अरोगंट, अहंकारी व्यक्तिमत्व अजूनही प्रभावी होतं. तो अतिशय श्रीमंत होता. त्याच्याकडे इतकं धन होतं की तो कुणालाही एका चुटकीसरशी विकत घेऊ शकत होता. आता तो राहुलच्या बहिणीचा नवरा होता. करण काही बोलणार तोच त्याला एक फोन कॉल आला. त्यामुळे तो खिडकीजवळ गेला आणि कॉल उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला, सर, ज्याने तुमच्या आईवडिलांना मारलं त्याचा बाप सापडला आहे.
स्टीफन आणि रॉबर्ट दोघंही दुबईमध्ये आहेत. तर शोधा ते कुठे राहतात आणि काय करतात. करणने रागाने सांगितलं. सर, मी शोधून काढलंय. त्यांचं एक स्टीफन रॉबर्ट नावाची कंपनी आहे, जी दुबईमधील सर्वात प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे. फोनवरून एक माणूस म्हणाला. ओहो, तर हे लोक तिथं आपलं नाव कमावत आहेत. करणने संतापाने उत्तर दिलं. करणच्या आईवडिलांना कोणीतरी अत्यंत निर्दयीपणे ठार केलं होतं आणि मारणारा दुसरा कोणी नसून त्याचा चुलत काका होता. तो फक्त 5 वर्षांचा असतानाच त्याचे आईवडील त्याच्यापासून हिरावले गेले. त्यानंतर त्याचं बालपण एका अनाथाश्रमात गेलं. त्याचा स्वतःचं असं म्हणावं असं कोणीच नव्हतं. नितीनही त्याच अनाथाश्रमात करणसोबत वाढला होता. करणनं कपूर कंपनी आपल्या मेहनतीवर आणि हुशारीवर उभी केली होती. त्याच्या वडिलांची जी कंपनी होती ती कोणीतरी खरेदी करून संपवली होती. करण आधी डॉक्टर झाला होता आणि त्यानं जगभरात आपली ओळख निर्माण केली होती. पण नंतर त्याने डॉक्टरचं काम सोडून स्वतःची एक कंपनी स्थापन केली आणि ती कंपनी आजच्या काळात कपूर कंपनी म्हणून संपूर्ण जगात ओळखली जाते. पण करणबाबत एक भयानक सत्य होतं. तो एक अंडरवर्ल्ड डॉन होता आणि ही गोष्ट फक्त नितीनलाच माहीत होती. जेव्हा तो 15 वर्षांचा होता तेव्हाच त्याने कॉलेजमध्ये असतानाच स्वतःची एक गँग तयार केली होती. त्या फोन कॉलनंतर करण म्हणाला, त्या माणसाला अजून काही दिवस जगू दे. सध्या फक्त त्या लोकांवर लक्ष ठेवा. ठीक आहे सर. एवढंच बोलून तो माणूस फोन ठेवतो. त्यावेळी करण फोनवर बोलत असताना अंजली राहुलला अर्जुनची खरी सच्चाई सांगते. हे ऐकून राहुलचा राग 7व्या आसमानावर पोहोचतो. पण तो अजूनही अशक्त अवस्थेत काहीच करू शकत नव्हता. त्याला आपल्या बहिणीसाठी खूप वाईट वाटत होतं. दीदी, ऋतिकाला तर आधीपासूनच हेच हवं होतं की अर्जुन जिजाजी तिचेच व्हावेत. राहुलनं रागानं आणि दुःखानं सांगितलं. ती फक्त मुलाचं कारण सांगून बहाणा करते आहे. अंजलीनं उदास चेहरा करत म्हटलं. हे सगळं सोड. मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. मग तिनं चेहऱ्यावर एक हसू आणलं आणि म्हणाली, अच्छा सांग, तुला इथे कसं वाटतंय? दीदी, मला इथे खूप छान वाटतंय. राहुल आनंदानं म्हणाला. माहितीये, इथल्या सगळ्या नर्सेस खूप प्रेमानं ट्रीट करतात. अंजली काही बोलणार इतक्यात राहुल उत्साहात बोलला. जिजाजी. अंजलीनं आश्चर्यानं चेहरा वळवला तर करण हात मागे बांधून शांतपणे उभा होता. राहुलला आता करणला जिजाजी मानण्यासाठी कारण मिळालं होतं. अर्जुननं अंजलीला धोका दिला होता आणि म्हणून त्यानं आपल्या बहिणीसाठी या नव्या माणसाला स्वीकारलं होतं. जेव्हा राहुलच्या तोंडून करणनं जिजाजी ऐकलं तेव्हा तो मनातून आनंदी झाला. त्यानं आपल्या हातातली डायमंडची अंगठी काढून राहुलच्या बोटात घातली. अंजली डोळे विस्पारून त्याच्याकडे पाहत राहिली. हे काय, तुम्ही अशी डायमंड रिंग दिली त्याला? अंजली थोडी नाराज होत म्हणाली. हो तर, यात काय मोठी गोष्ट आहे. तो माझा साला आहे ना. करणनं अगदी सहजपणे उत्तर दिलं. याची काही गरज नाही. अंजलीनं रिंग काढून त्याला परत देत म्हटलं. मी माझ्या बाजूनं सासरच्या घरी पहिल्यांदा भेटलेल्या साल्याला भेट म्हणून ही अंगठी दिली आहे. करणने रिंगकडे बघत म्हणालं. अंजली काहीच बोलू शकली नाही. ती फक्त कधी करणच्या तर कधी राहुलच्या डोळ्यात पाहत राहिली. तिच्या मनात विचार चालू होते. जर मी ही अंगठी घेतली तर लोक काय म्हणतील की मी पैशाच्या मागे लागलेली आहे. पण करण काही ऐकत नाही. तो त्याची महागडी भेट राहुलला देतोच. अंजलीच्या मनात चालू होतं, जर राहुलनं ही अंगठी घेतली तर लोकांना वाटेल की आपण पैशाच्या लालची आहोत. पण तसं मुळीच नाही. आम्ही हे गिफ्ट घेऊ शकत नाही. अंजलीनं राहुलला नकारार्थी इशारा करत म्हटलं. पण तोपर्यंत करण राहुलच्या हातात अंगठी ठेवून चुकला होता. अंजली काहीतरी बोलणार होती पण त्याआधीच एक नर्स आत आली आणि म्हणाली, मॅम, आम्हाला त्यांना औषध द्यायचं आहे. ठीक आहे, द्या ना. आम्ही कुणी परके नाही. त्याची बहीण आहे मी. अंजलीनं राहुलकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं. करणला मात्र काहीतरी गडबड वाटत होती.
त्याच्या मनात कुठेतरी शंका आली की काहीतरी चुकीचं होणार आहे. ती नर्स ही काहीतरी वेगळीच वाटत होती. करणनं तिला विचारलं, तुम्ही कोण आहात सिस्टर? याआधी जी नर्स होती ती कुठे आहे? नर्स म्हणाली, अहो ती म्हणजे तिची तब्येत थोडी खराब होती म्हणून मी आले औषध द्यायला. काय? पण सकाळी आणि दुपारी तर तीच मला औषध देऊन गेली होती. राहुल आश्चर्यानं बोलला. ती ती नर्स हकलायला लागली. ती काहीच बोलू शकत नव्हती. हू आर यू? करण रागानं विचारतो. ती नर्स जी खिडकीकडे पाहत होती अचानक फर्स्ट एड बॉक्समधून एक टोकदार चाकू काढते आणि अंजलीच्या गळ्यावर ठेवते. त्यानंतर ती नर्स आपला विग, कृत्रिम केसांचा विग फेकून देते आणि ओरडून म्हणते, ओ हॅलो मिस्टर करण कपूर, फार हुशारी करू नकोस, नाहीतर तुझ्या या तथाकथित बायकोचा गळा इथल्याच इथं कापून टाकीन. तू असं काहीच करू शकणार नाहीस. करण हसत हसत शांतपणे म्हणाला. मी काय करू शकतो याची तुला कल्पनाही नसेल. तो माणूस चिडलेल्या नजरेनं करणकडे पाहत म्हणाला. त्याचवेळी राहुल खूपच घाबरलेला असतो. तो थेट करणसमोर जातो आणि म्हणतो, तुला काय हवंय? माझ्या बहिणीशी तुझं काय वैर आहे? माझ्या बहिणीला सोडून दे. राहुल रागानं त्या माणसाकडे आणि मध्येच करणकडे पाहून बोलतो. त्या माणसानं उत्तर दिलं, मी कोण आहे हे तुझ्या या जिजाजींकडून विचार. मला तुझ्या बहिणीला मारायचं नाही, पण करण कपूरची बायको म्हणून तिला मारणं मला भाग आहे. काय? राहुल एकदम धक्क्यात जातो आणि तिथेच बेशुद्ध होतो. करण त्याच्याकडे हसून पाहतो आणि म्हणतो, तू तिला काहीही करणार नाहीस. नाहीतर काय मिस्टर कपूर? तो माणूस उपहासाने हसत बोलतो. अंजलीची अवस्था आता अतिशय वाईट झाली होती. ती सतत ओरडत होती, मला सोडा, मला काहीही करू नका, मी तुमचं काय बिघडवलंय? पण तो माणूस तिचं काहीही ऐकत नव्हता. कधी तो तिचे केस ओढत होता तर कधी तिच्या गळ्यावर ठेवलेला चाकू आतमध्ये झुकवत होता, ज्यामुळे अंजलीला प्रचंड वेदना होत होत्या. करण प्लीज, मला काहीही झालं तरी चालेल, पण माझ्या भावाला वाचव, तोच माझं सर्वस्व आहे. अंजली रडत रडत करणला विनवते. तुला काहीही होणार नाही, शांत हो, सकारात्मक विचार कर. करण तिला धीर देत म्हणतो. त्याच्याशिवाय या जगात माझं कुणी नाही, प्लीज. अंजली हात जोडून करणला विनवते. करण आता अचानक संतापतो आणि जोरात म्हणतो, बस, शांत रहा. तो माणूस रागानं ओरडतो. बंद करा हे सगळं नाटक. आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. तो त्याचा चाकू अंजलीच्या गळ्यावर अधिक दाबतो आणि करणकडे पाहत क्रूरपणे हसतो. पण त्या क्षणाला करण अतिशय फुर्तीने जवळचं एक पेन उचलतो आणि थेट त्या माणसाच्या गळ्यात खुपसतो. त्या माणसाचा श्वास अडखळतो आणि तो तिथेच कोसळतो. अंजली आता त्या माणसाच्या तावडीतून सुटली होती. ती रडत रडत आपल्या भावाकडे राहुलकडे धावून जाते आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. करण एक पाण्याची बाटली उचलून तिला देत म्हणतो, त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब टाका, तेव्हा तो शुद्धीवर येईल. अंजली चटकन बाटली घेते आणि राहुलच्या चेहऱ्यावर पाणी मारते. तेवढ्यात राहुल शुद्धीवर येतो. शुद्धीवर येताच तो रडत रडत अंजलीच्या गळ्यात पडतो. राहुल पाहतो की तो माणूस रक्तात न्हालेला जमिनीवर कोसळलेला आहे. राहुल एकदम उठून बसतो आणि करणकडे रागाने पाहत विचारतो, हा माणूस कोण होता आणि तू कोण आहेस? नीट सांग, कारण ही माझ्या बहिणीच्या आयुष्याची गोष्ट आहे. अंजली आपल्या भावाकडे पाहते. तेवढ्यात राहुल पुन्हा बेशुद्ध होतो. ती घाबरते आणि रडत रडत म्हणते, राहुल उठ ना, तुला काहीही होणार नाही, उठ ना. करण त्या मरणाऱ्या माणसाकडे एक कटाक्ष टाकतो. तो लगेच टेबलवरून पाण्याची बाटली उचलतो आणि अंजलीकडे जातो. म्हणतो, त्याला काही झालेलं नाही, तो फक्त भीतीमुळे धक्क्यात गेला आहे. हे घे आणि त्याच्यावर पाण्याचे थेंब टाक. अंजली रागाने करणकडे पाहते, त्याच्याकडून बाटली हिसकावते आणि लगेच राहुलच्या चेहऱ्यावर पाणी मारायला सुरुवात करते. राहुल हळूहळू शुद्धीवर यायला लागतो. अंजली त्याला पाहते आणि तिच्या मनाला थोडी शांतता मिळते. ती प्रेमाने राहुलला विचारते, कसं वाटतंय तुला आता?
राहुल थोडासा धडधडत म्हणतो. मी ठीक आहे दीदी, पण तुम्ही ठीक आहात ना? त्या माणसानं तुम्हाला काही केलं नाही ना? तो घाबरलेल्या नजरेने अंजलीकडे पाहतो. त्याला सतत वाटत असतं की त्या माणसानं अंजलीला काही इजा केली असेल. तो तिच्या शरीराची, चेहऱ्याची नजर करून पाहतो. तेव्हाच त्याला हायसं वाटतं. पण पुढच्या क्षणी जेव्हा त्याची नजर त्या मृत माणसावर जाते तेव्हा त्याच्या अंगावर शहारा येतो. तो फक्त त्या माणसाकडे एकटक बघत राहतो. हा कोण आहे आणि याचा तुमच्याशी काय संबंध आहे? अंजली रागानं करणकडे न पाहताच उत्तर देते. हे तुला जाणून घेणं आवश्यक नाही. करण निर्विकार चेहऱ्यानं म्हणतो. योग्य वेळ आली की मी तुला सर्व सत्य सांगीन. नाही, अंजली थेट विचारते. तुम्हाला असं वाटत नाही का की मी आज मारली गेले असते? करण शांतपणे तिच्याकडे न पाहताच उत्तर देतो. तुम्हाला काहीही होणार नाही आणि तुमच्या भावालाही नाही. ही माझी तुम्हाला दिलेली शपथ आहे. अंजली शांत स्वरात पण ठामपणे बोलते. मला माहीत नाही तुम्ही कोण आहात, पण माझ्या भावाला कोणतीही इजा झाली तर मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. करण पुन्हा एकदा ठामपणे म्हणतो. मी म्हटलं ना, तुमचं आणि तुमच्या भावाचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पूर्ण करीन. पण राहुल रागानं दात कुरतडत म्हणाला. तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्ही नेमके आहात कोण. माझ्या बहिणीला तुम्ही समजावू शकता, पण मला मूर्ख बनवू शकत नाही. सांगा, कोण आहात तुम्ही? अंजली घाबरून राहुलला शांत करण्यासाठी हातवारे करते, पण राहुल थांबत नाही. तो पुन्हा एकदा रागाने ओरडतो. कोण आहात तुम्ही? का आलात माझ्या बहिणीच्या आयुष्यात? करण अचानक गडगडाटासारखा ओरडतो. बघ बघ, किती बकबक करतोस रे तू? करणचा प्रचंड राग बघून दोघंही घाबरतात. त्याच्या डोळ्यात इतका राग होता जणू काही त्या डोळ्यातून रक्तच बाहेर पडेल. पण अंजलीला त्या डोळ्यात एक वेगळंच दुःख दिसत होतं. एक अशी वेदना जी तो कुणालाच सांगू इच्छित नव्हता. अंजली हळूहळू करणकडे बघते आणि न बोलता थोड्या भीतीनं त्याच्याजवळ जाते. ती थरथरत्या हातानं करणच्या खांद्यावर हात ठेवते. करण त्यावेळी खिडकीबाहेर पाहत असतो. अंजलीचा स्पर्श जाणवला तरी त्याचा हात थरथरत असतो. तरीही ती त्याला स्पर्श करत राहते. ती त्याच्या वेदनेला स्पर्श करत असते. अचानक आकाशात सर्वत्र काळे ढग भरून येतात आणि जोरदार पाऊस सुरू होतो. जसं अंजलीनं करणला स्पर्श केला तसंच करणच्या संयमाचा बांध फुटला. त्यानं अंजलीला घट्ट कवटाळलं. अंजली काहीच न बोलता त्याला स्वतःजवळ येऊ दिलं. करण अगदी लहान मुलासारखा तिच्याशी बिलगत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. एक अश्रू थेट तिच्या खांद्यावर येऊन पडला. अंजली क्षणभर स्तब्ध झाली. ती मनात विचार करत होती. तो वरून जितका कठोर दिसतो तितकाच आतून एखाद्या छोट्या मुलासारखा नाजूक आहे. असा कसा तो आता माझ्या मिठीत रडतोय? करण, ती हळूच म्हणाली. पण तो काहीही उत्तर देत नव्हता. म्हणून अंजलीनं त्याला विचारलं. करण, काय झालं आहे? करण रडता रडता खाली बसला आणि म्हणाला. अंजली, मी अनाथ झालो. त्याच्यामुळे. कोणामुळे? आणि ऐक, तू आता अनाथ नाहीस. आता आपण तिघंही, तू, मी आणि राहुल, आपण एक कुटुंब आहोत. अंजलीनं त्याला हळुवारपणे समजावत उत्तर दिलं. त्याने माझे आई बाबा आणि माझी मंगेतर, तिलाही मारलं. करण डोळे भरून म्हणाला. मंगेतर हे शब्द ऐकून अंजली अजूनच हादरली, पण तिनं काहीच बोलणं पसंत केलं नाही. करण अजूनही तिला घट्ट पकडून रडत होता. तो पूर्णपणे भावनांनी भरून गेला होता आणि अश्रूंचा तो पूर थांबतच नव्हता. अंजलीच्या गळ्यात गुंतून करण बोलत होता. मारलं त्याने, माझ्या मॉम डॅडला मारून टाकलं त्याने, आणि जिला मी आपली बनवू इच्छित होतो तिनंही मला सोडून दिलं. अंजली त्याचा चेहरा हातात धरून हळू आवाजात म्हणाली. करण, शुद्धीवर या. स्वतःला सावरायला शिका. कोण आहे तो? कुणी मारलं तुमच्या आईबाबांना आणि कुणी तुम्हाला सोडलं? सांगा मला. करण थरथरत बोलू लागला. तीच होती. तिनं माझ्या आईला मारलं, माझ्या डॅडलाही.
त्यांनी नाही सोडलं आणि माझ्या प्रेमालाही त्यांनी संपवलं. प्रेम हा शब्द ऐकून अंजली एक क्षण स्तब्ध झाली, पण स्वतःला सावरून तिनं त्याला घट्ट धरत विचारलं, करण, शुद्धीवर या, काय बोलताय तुम्ही? करण म्हणाला, अंजली, मी खूप काही गमावलंय आयुष्यात. आता मी कोणालाही गमवू इच्छित नाही, तुम्हाला तर नाहीच. तो अंजलीला घट्ट मिठीत घेतो आणि भावनांनी भरून बोलतो, कृपया इथून दूर जा. माझं काहीही हो, पण तू सुरक्षित राहिली पाहिजेस. असं म्हणत तो अंजलीपासून झटकन दूर होतो. अंजली डोळ्यात अश्रू घेऊन म्हणते, तुम्हीच तर म्हणालात ना, मी वचन देतो तुम्हाला आणि तुमच्या भावाला काही होऊ देणार नाही. मग मगाशी असं का बोलताय? करण काहीच बोलत नाही. तो शांतपणे आपल्या खिशातून फोन काढतो आणि कोणाला तरी कॉल करून म्हणतो, इथं एक माणूस पडलाय, त्याला ताबडतोब घेऊन जा आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करा. त्या बाजूनं नितीन उत्तर देतो, जी सर, मी आत्ता 2-3 बॉडीगार्ड पाठवतो. लवकर करा, खूप वेळ झाला आहे. करण रागाने बोलतो आणि उत्तर ऐकण्याच्या आतच फोन कट करतो. तो अंजलीकडे न पाहताच म्हणतो, मी ऑफिसला चाललोय. तुम्ही संध्याकाळपर्यंत तयार राहा. आपण संध्याकाळी डिनरसाठी बाहेर जाणार आहोत. तो वळून चालू लागतो तेवढ्यात अंजली त्याचा हात धरते आणि थांबवत म्हणते, नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही. सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुम्हाला जाऊ देणार नाही. जर खरंच आम्हावर विश्वास असेल तर. करण थोडा विचारात पडतो, मग थांबतो, अंजलीकडे हसून पाहतो आणि म्हणतो, काय जाणून घ्यायचंय तुम्हाला? अभि जे घडलं त्याबद्दल? आणि खरं तर तुम्ही कोण आहात? करण शांतपणे बोलतो, मी करण कपूर आहे, हे तर तुम्हाला माहीत आहेच आहे. मग हे प्रश्न कशासाठी? अंजली धीटपणे उत्तर देते, नाही, जे तुम्ही आत्ता आहात आणि काही वेळ आधी जे तुम्ही होतात, त्या 2 करण कपूरमध्ये खूप फरक होता. मला त्या आधीच्या करण कपूरबद्दल जाणून घ्यायचं आहे. करण थोडं खोल श्वास घेतो आणि म्हणतो, त्याचं काय करणार आहात जाणून? काही उपयोग होणार नाही त्याचा. उगाच तुम्ही तणावात याल. माझा काहीही उपयोग नसेल, तरी मला माहीत असलं पाहिजे तुमच्या आयुष्याबद्दल, तुमच्या वेदनांबद्दल. आणि तुम्हीच तर लग्नाच्या वेळी सांगितलं होतं ना, आपल्या दरम्यान काहीही गुपित असू नये. तर मग विश्वास ठेवून सांगा ना मला. करण थोडा वेळ शांत राहतो, मग हळू आवाजात म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला माझ्याबद्दल सगळं काही सांगेन, पण तुम्हाला एक वचन द्यावं लागेल की तुम्ही मला सोडून जाणार नाही आणि माझ्याशी कधीही द्वेष करणार नाही. मी जे काही करेन त्यात तुम्ही अडथळा आणू नका आणि तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहाल. आय प्रॉमिस, मी तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबत असेन. मी एका अंडरवर्ल्ड डॉनचा मुलगा आहे. माझे वडील हे खूप मोठे गँगस्टर होते. त्यांच्या नावाने सगळे घाबरत असत. ते खूप पॉवरफुल होते, पण ते आधी असे नव्हते. ते खूप मोठे उद्योगपती होते. त्यांची कंपनी जगभरात नावाजलेली होती. दुनियेतले मोठमोठे उद्योजक, शेअरहोल्डर सगळेच आमच्या वडिलांच्या कंपनीशी जोडलेले होते. संपूर्ण भारतात त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. त्यांची कंपनी नंबर 1 वर होती. आम्ही सगळे खूप आनंदी होतो पप्पांसोबत. पण कोणीतरी होतं ज्याला आमचं हे सुख पाहावलं नव्हतं. माझे वडील एका छोट्याशा गावचे होते. बिलासपूरचे रहिवासी होते. त्यांचे 4 जिवलग मित्र होते, आकेश, अविनाश, हातीश आणि माझे वडील धावित. माझ्या वडिलांचं नाव धवित होतं आणि माझ्या काकांचं नाव प्रकाश होतं. प्रकाश खूप गर्विष्ठ आणि खोडकर स्वभावाचा माणूस होता, पण त्याच्या एका चुकीच्या कामापासून माझे वडील कोसो दूर होते. त्यांना त्याच्या अशा वागणुकीची कल्पनासुद्धा नव्हती. प्रकाशचा एक मुलगा होता. तो सुद्धा अगदी आपल्या वडिलांसारखाच होता, कावेबाज आणि वाईट प्रवृत्तीचा. तो आपल्या वडिलांना बेकायदेशीर कामांमध्ये साथ देत होता. सर्व मित्रांचं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ठरवलं की गावात गायींचं पालन करून त्यांचं दूध विकून त्यातून नफा कमवायचा आणि ज्या नफ्यातून गावाचंही भलं करायचं आणि आपल्यालाही उपजीविकेचं साधन मिळवायचं. धवित म्हणाला, ही छान कल्पना आहे, पण त्यासाठी गायी खरेदी करायला पैसे लागतील. अविनाश म्हणाला, बरोबर आहे मित्रा,
हे काम पैशाशिवाय होणार नाही. आकेश म्हणाला, मग आपण सगळे मिळून पैसे गोळा करूया. हातीश म्हणाला, हो चला सुरू करूया. सर्वांनी मिळून पैसे जमा केले आणि 10 गायी खरेदी केल्या. सर्वजण जीव तोडून मेहनत करू लागले. कोणी चारा आणायचं काम केलं, कोणी पाणी देण्याचं, तर कोणी दूध शहरात जाऊन विकायला लागला. अशा प्रकारे सर्वजण एक दिलानं मेहनत करू लागले आणि त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला. त्यांनी अजून गायी खरेदी केल्या आणि गावातल्या इतर लोकांनाही आपल्या गोशाळेत कामाची संधी दिली. आता सगळे मित्र आपल्या भविष्यासाठी सुंदर स्वप्न पाहू लागले. पण एक व्यक्ती होती जिला ही सर्वांची आनंदी अवस्था सहन होत नव्हती. प्रकाश एका माणसाकडे रागाने बघत म्हणाला, काय माहिती काढून आलास? लवकर सांग. तो माणूस म्हणाला, साहेब, ते लोक खूप पैसे कमवायला लागले आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे आणि ते लोक तुमच्यावर पोलीस केस करून आनंदी आहेत. खरं तर झालं असं होतं की जेव्हा धवीतला कळलं की त्याचा भाऊ प्रकाश बेकायदेशीर कामात हंसा नावाच्या व्यक्तीसोबत सामील आहे, तेव्हा त्यानं पोलिसांना खबर दिली आणि त्याच्या भावाला अटक करवली. हंसा हा त्याच गावातील एक अतिशय प्रभावशाली माणूस होता. प्रत्येक गावात असा एकतरी माणूस असतो ना, जो मुखिया, जो प्रत्येकाच्या कानात विष ओतू शकतो. बस तोच बाकी होता. त्याला तर आपण जिवंत सोडणार नाही. प्रकाश दात कुरतडत म्हणाला, बोलायला तो माझा मोठा भाऊ आहे, पण माझा सर्वात मोठा शत्रूही तोच आहे. आता काय करणार? तुम्ही तर इथे जेलमध्ये आहात आणि तो तिथे मजेत आहे. तो माणूस प्रकाशला मुद्दाम चिडवत म्हणाला, हंसाला सांग, मला इथून बाहेर काढायला लाव. एकदा बाहेर आलो की मग मी त्याला. एवढंच बोलून प्रकाश थांबला, कारण त्याला आणखी एखाद्या गुन्ह्यात अडकायचं नव्हतं. ठीक आहे भाऊ, मी हंसा भाऊंपर्यंत तुमचा निरोप पोहोचवतो. तो माणूस म्हणाला, मला काहीही करून इथून बाहेर पडायचं आहे. प्रकाशने जेलच्या लोखंडी सळईवर जोरात हात मारला. त्यावेळी धवीत गोशाळेचं सगळं काम संपवून घरी परत आला होता. भावना, कुठे आहेस? आज तुझ्यासाठी एक खास गोष्ट घेऊन आलो आहे, धवीत म्हणाला. भावना ही कथिकाची आई आणि धवीतची पत्नी आहे. हो जी, येते आत्ता, असं म्हणत भावना लगबगीनं बाहेर येऊन लागली. पण तिचा पाय दरवाजावरच्या उमऱ्यावर अडकतो आणि ती पडणारच असते. तेवढ्यात धवीत जाऊन तिला पकडतो. काय करत होतीस? मी नसतो तर काय झालं असतं तुझं आणि आपल्या बाळाचं? धवीत तिला हलकेच आधार देत म्हणाला, अहो, काही होणार नाही, तुम्ही आहात ना सांभाळायला. भावना त्याच्याकडे पाहत बसत म्हणाली, आता तर मी होतो, पण समजा नसतो तर? तुला माहीत आहे ना की आपल्याला किती वर्षांनी हे मूल होणार आहे. थोडं तरी काळजीपूर्वक वागायला हवं तुला. धवीत शांत स्वरात पण काळजीपूर्वक म्हणाला, ठीक आहे हो, लक्ष देईन. आता तुम्ही सांगा ना, आमच्यासाठी काय आणलं आहे ते? दाखवा ना आम्हालाही. भावना उत्सुकतेनं इकडे तिकडे पाहत म्हणाली, ते मी तुला सांगणारच होतो की. धवीत बोलायला लागतो इतक्यात हातीश धावत येतो आणि घाबरलेल्या स्वरात म्हणतो, धवीत, आपली गोशाळा. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा भाग अपलोड केल्याबरोबर आपल्याला पाहायला मिळेल. कथा कशी वाटली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आवडत असेल तर लाईक करा. धन्यवाद.